सागर शेलार मैदानाच्या आतमध्ये पहिलं ओव्हर 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. अतिशय उत्साहामध्ये या स्पर्धेचा हा थरार आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे जो ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. सचिन मोरे यांच्यासाठी हा पहिला बॉल. लेट्स प्ले. हा कॉल आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. प्रोडक्शन नाही आहे. यस, अतिशय सुंदर प्रोडक्शन मिळालं त्या ठिकाणी. एक धाव घेतली आहे आणि एका धावेने मात्र धावसंख्येमध्ये भर पडली. श्री गणेशा झालाय. वाटीवरचा प्रवास सुरू केलाय. टीम हातलोटणे. पहिल्या बॉलवरती पहिली रन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय उत्साहाने या स्पर्धेचं आयोजन केलं. तेवढेच ग्रीन कार्पेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. 22 यार्ड ही वाहिनी. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आमचे ऑफिशियल सूर्यकांत सर आहेत. त्यांच्याबरोबर आज मात्र अमित घोलतकर हे बॅडल आणि त्यांच्या समेत खान सर हे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू चाललाय मात्र त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये. पंच आमच्याकडे वळलेत. त्यांनी सांगितले की या धावा असतील त्या 1 डिक्लेअर झोन आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं 240 अंशाचं हे मैदान आणि या 240 अंशाच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने तुलसानी आचार्य मैदान डी.वाय. पाटील हॉस्पिटलच्या समोर मिलिटरी ग्राउंड नेहरू नवी मुंबईचं हे छोटंसं मैदान आणि या छोट्याशा मैदानामध्ये मोठमोठे प्रहार करताना फलंदाज पाहायला मिळतील. आपण पाहिलं ना तर आता मात्र धावफलकावरती धावसंख्या चंदू घाडगे यांनी 1 बॉल 1 रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा निघालेत सागर शेलार. हो, यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल. पंच आमच्याकडे वळतील. थोडीशी कवायती करतील मॉर्निंग सेशन मध्ये आणि आपण पाहिलं ना आता मात्र धावफलकावरती वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित झाली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. चंदू घाडगे स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळाले. सागर आपल्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा. हा खोलवरचा बॉल पिचिंग आहे ना ते आउटसाइड द ऑफ स्टंप आहे असं पंचही सांगतायत. मैदानाच्या आतमध्ये ब्लाइंड आहे फटका. आपण पाहिलं ना आता जिथे डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता चंदू घाडगे आणि जोरकस अपीलही केली होती. मात्र उत्साह जास्त होता. आत्मविश्वास थोडासा कमी पाहायला मिळाला या अपीलच्या पाठीमागे आणि धावफलकावरती डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. चंदू घाडगे थोडा या ठिकाणी रिदम मध्ये थोडेसे पाहायला मिळाले नाहीत. मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र बॅकफूट वरती गेले. पंच केला. डीप कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे मिळतील धावा. 4 आला ना तो या मॅच मधला पहिला कडक कडकडीत चौकार. 4 रन्स. 7 धावा धावफलकावरती. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना तर थोडासा बाउन्सही होता. हार्डर लेंथ वरती हाताळला होता. बॅकफूट वरती गेले. पंच केला आणि पंच केल्यानंतर मात्र आपण पाहिलं डीप कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू सरळ होईल. फरार. मिळाला धावा 4 चौकार. 7 धावा धावफलकावरती. 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावा. चंदू घाडगे सागर मैदानाच्या आतमध्ये येतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पुढचा बॉल. हो, हाही बॉल आहे ना थोडासा खोलवरचा होता. पडल्यानंतर थोडासा काटा बदललाय. एक नॅचरल अँगलने पाहिलं ना तर गोलंदाज डावखुरा आहे. मात्र अवे फ्रॉम द बॉडी काढण्याचा प्रयत्न असतो. मात्र हा बॉल आहे ना तो कट झाला आणि इन स्विंगर पाहायला मिळाला. म्हणजे कसब आहे या गोलंदाजाकडे. आणि आपण पाहतोय टीव्ही स्क्रीन वरती चंदू घाडगे एक महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सागर. खोलवरचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बाडेस तर मात्र सरळ यष्टांचा वेग. पहिला ब्रेक थ्रू चंदू घाडगे. बॅक टू द पवेलियन. एक मोठा आदरा. बिग फिश ऑन द बिग बास्केट. बॅक टू द पवेलियन. चंदू घाडगे द डेंजरस बॅट्समन गोइंग टू द डग आउट. पहा पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. सागर हे फलंदाज गोलंदाजांनी मात्र क्रुशियल मोमेंटला विकेट मिळवली आणि आता आपण जर विचार केला ना तर सिद्धविक आलेत मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती. मात्र स्ट्राईक एंड वरती असतील ते सचिन मोरे
हा खेळाडू आहे ना फार सुंदर आहे. या खेळाडूकडे नजरा तुम्ही ज्या ज्या वेळी पाहता ना, एक कलात्मक फटकेबाजी त्याची राहिली आहे. त्याचा स्टान्स फार सुंदर राहिला आणि तदनंतर मात्र क्रिकेटिंग सेन्स देखील त्याचा फार सुंदर आहे. मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे ज्या ज्या वेळी आलेत ना, त्यावेळी त्यांनी प्रभावित केलाय. मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय मनोज शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, जे ओव्हर द विकेटने राईट हँड राईट आर्म ने गोलंदाजी करतील. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करूया. मनोज शेलार निघालेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. हो, यावेळी पहा ऑन साईडला थोडंसं डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र पंच आमच्याकडे वळतील आणि पंचाने सांगितलं डिक्लेअर झोन आहे. डी मध्ये जाणारी ही एक धाव. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती आहे. 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल मनोज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरून. खोलवरचा बॉल आहे, त्याला मात्र कवचला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. रनआउटची संधी. काय घडले मैदानाच्या आतमध्ये? पंचाकडे दाद मागितली गेली आहे. मात्र पंच मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? रनआउटचा विकेट मिळालाय का तर नाही. पंचांचं कॉलिंग आलंय की इथे 1 रन कंप्लीट झाले आणि या एका रनने मात्र धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सिद्विक पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती आलेत. सिद्विक हा फलंदाज आहे ना, सध्याच्या घडीला हातलोट संघाकडून थोडासा अग्रेसिव्ह आहे. मागच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने फार सुंदर परफॉर्मन्स दिला होता. मात्र या स्पर्धेमध्ये नवीन पर्व आहे आणि या नवीन पर्वामध्ये नवीन घडावं लागतं. पहा, सूर्योदय रोज होतो आणि सूर्य उदयही रोज होतो आणि त्याचप्रमाणे तुम्हाला रोज क्रिकेटच्या मैदानावरती ज्या ज्या वेळी तुम्ही याल ना, त्या वेळी तुम्हाला एक वेगळं समीकरण मांडावं लागतं. मनोज निघालेत पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा ओव्हर दी कव्हर्स अतिशय सुंदर बॉल फटकावलाय. डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेलंय. थोडंसं फंबलिंग झालंय आणि दरम्यान मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. दुहेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट होईल का तर नाही. 2च धावा कंप्लीट केल्यात. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 वर 1 11 11 रन्स 11 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल. हो, यावेळी पुन्हा एकदा स्वीप हवामध्ये. प्रोडक्शन नाही आहे. चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अंकुश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आहे. सिद्विक बॅक टू द पवेलियन. एक मोठा आदरा. बिग विकेट गोज टू द डाऊन. मैदानाच्या आतमध्ये पवेलियन मध्ये जावं लागेल. फलंदाज सिद्विकला एक मोठा आदरा मी म्हणेन. आपण ऍक्शन रिप्ले पाहूया, जिथे पहा थोडेसे ओव्हर दी कव्हर्सने गोलंदाज निघाले आणि मैदानाच्या आतमध्ये पहा फटका बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी कवचला कम्मालीचा झेल अंकुश पाहायला मिळाला आणि त्यांनी मात्र कोणताही इथे चूक केली नाही आणि सिद्विक बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतील मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे रोहित. रोहित हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. चला रोहित थोडंसं स्पीडअप घ्या. मनोज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. मनोज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. रोहितला यावेळी बॅकवर्डवरती जाऊन डिफेन्सिव्ह फटका खेळायला पाहायला मला मिळाला आणि दरम्यान मात्र शॉर्ट लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करतील, फील्ड करतील. कंप्लीट झाली ती एक. व्हेरी वेल बॅटिंग द बॅटर रोहित. रोहित विल बी डिसाइड. तर डिफेन्सिव्ह अटॅक करणं फार महत्वाचं आहे. रोहित यांनी मात्र यावेळी निर्णय घेतलाय की मी डिफेन्सिव्ह फटकेबाजी करेन आणि स्ट्राईक एंड वरती आणेन. ते फलंदाज सचिन मोरे ते मात्र करतील ते अटॅक. आता काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये हेही पाहावं लागेल. हो, यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड विकेट क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू चालला डिक्लेअर झोन मध्ये. धाव मिळाली ती एक. या एका धावेने 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या पाठीमागे धावफलकावरती धावा आहेत त्या 13. लो स्कोरिंग मॅच कडे आपण जातोय.
खऱ्या अर्थाने या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने चंद्रकांतजी आघोडे साहेब आहेत यांचा आम्ही सातत्याने उल्लेख केला जातो, का करू नये. त्यांनी नेहमीच सांगितलंय की प्रयत्नामध्ये जर ताकद असेल ना तर अशक्य शब्दाचाही अस्तित्वाला तडा जातो आणि सर्वांना आनंद देणारे शब्द नेहमीच तुमच्या प्रवासाला सोनेरी मार्गदर्शन दाखवतात आणि तशाच पद्धतीने सोनेरी मार्गदर्शन करणारे चंद्रकांत शंकर आघोडे साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने या संपूर्ण कोयना विभाग असेल, सोळशी विभाग असेल किंवा कांदाटी विभाग असेल या ठिकाणी ग्रामस्थांना एकत्रित आणण्याचं काम त्यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सातत्याने केलंय. मात्र नवीन गोलंदाज येईल, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. चला नाव येऊ द्या अभिषेक शेलार. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी साडे. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मात्र पहा इथे जोरकर प्रहार, चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. आणखी एक हादरा. त्याचबरोबर सन्माननीय रघुनाथ दादा चव्हाण, रुद्र मोटर्सचे सर्व यांना आम्ही विनंती करतो की आपणही मुख्य व्यासपीठावरती या आपल्या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून करत आहोत ते आभार मानतो आहोत. या साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेची शोभा वाढवा. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन 8 नंबर आपल्याला पाहायला मिळेल. क्रमांक 5 वरती फलंदाजीसाठी येईल किरण याच्याकडे मात्र नजरा वळवल्या जातील. आता किरण काय कशा पद्धतीने रणनीती इथून पुढे आखेल याही गोष्टीकडे नजरा वळवल्या जातील. थँक्यू सो मच चव्हाण साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपलेही आभार आहेत. मात्र यावेळी पहा कमालीचा फटका सुपर कव्हर मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. 1 हँडेड अडवण्याचा प्रयत्न आहे तिथे मात्र प्रोडक्शन पाहायला मिळालं आणि दरम्यान मात्र घेतल्या गेल्या त्या 2 धावा. या 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. त्याचबरोबर सन्माननीय श्री संतोष रामचंद्र जाधव साहेब यांचंही या व्यासपीठावरती आगमन झालं, त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. मात्र दरम्यान घडले काय तू चल मैं आया, जणू मैदानाच्या आतमध्ये सॉन्ग लावले, टीम हात लोटणे. प्रत्येक खेळाडू येतोय फक्त मैदानाच्या आतमध्ये उपस्थिती दाखवतोय आणि सरळ पहिले एंडला जातोय. कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत या गोलंदाजाने. मैदानाच्या आतमध्ये नाव आहे अभिषेक शेलार. यावेळी इम्पॅक्ट टाकताना पाहायला मिळालेत. मात्र येणार अक्षर मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले ते अंकुश शेलार. काय कम्मालीचे काचकारी करतात आणि हेच तुम्हाला जिंकण्याचं तंत्र आहे असं म्हटलं जातं. पहा आजचा दिवस जरी किती खास असला तरी देखील तुम्ही त्याला अनमोल बनवलाय तुमच्या खेळाने. मात्र न्यू बॅटर येईल मैदानाच्या आतमध्ये, नाव आहे सागर येईल इनाड ऍक्शन मध्ये. पहा जिथे अभिषेक शेलार आहेत ना इम्प्रेस करतायत या मॅच मध्ये. सातत्याने त्याने विकेट मिळवले त्या ओव्हर मध्ये. त्याचबरोबर सन्माननीय राजेश पांडुरंग जाधव साहेबांना मी विनंती करतो की आपणही मुख्य व्यासपीठावरती यावे. आयोजन कमिटीकडून आपल्याला हा कॉल आहे. अभिषेक निघालेत पुन्हा एकदा. खोलीवरचा बॉल आहे, लॉफ्ट केला, मिसिड आहे, क्षेत्ररक्षक येईल का नाही, वेट केलाय. तदनंतर मात्र 1 धाव घेतली. दुसरी साडी जातील का, दुसऱ्या साडी जात असताना काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. वेस्टइंडिज कॉलिंग चुकलंय. मैदानाच्या आतमध्ये टीम कोट्रोशी इथे फाईट करते. काय तंत्र दाखवलं टीम कोट्रोशीने. इथे पहा सचिने सागरही बॅक टू द पवेलियन जावं लागेल जे रनआउटच्या स्वरूपामध्ये. थोडंसं लेझी क्रिकेट मी म्हणेन. आणि याच दरम्यान मात्र पहा मान्यवरांचीही मांदी आली आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाल्या. या संपूर्ण मान्यवरांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन 8 नंबर 7 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती आहेत. अभिषेक शेलार या ओव्हर मध्ये सातत्याने 3 विकेट घेतलेत. मात्र ही हार्दिकचा बॉल आहे. समोर आहे सचिन मोरे माफ करा ओम आलेत ते नॉन स्ट्राईकला. सचिन स्ट्राईक एंड वरती हार्दिक बॉल. यावेळी पहा खोलवरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये एक नॉर्मल कट पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र डॉट बॉल आलाय. 16 धावा धावफलकावरती 5 फलंदाज बाद झाले. अभिषेक शेलार या मैदानाच्या आतमध्ये 3 विकेट मिळवल्यात, 2 धावा खर्च केल्यात.
कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. अभिषेक शेलार यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल का नाही, काय ड्रॉप केली आहे आणि धावसंख्येमध्ये 2 ने भर पडली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो सरळ 18 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या पाठीमागे 18 धावा या धावफलकावरती आहेत. चला, टीम घावरी आणि दाबे मोहन या 2 टीमला आम्ही हा कॉल देतोय. आपण पुढील मॅचचा टॉस आपला आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, एक लेफ्ट हार्मर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये नाव आहे अर्जुन शेलार आलेत. यस, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव मिळाली गेली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 19 धावा या धावफलकावरती आहेत. अर्जुन शेलार मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच कालखंडानंतर हा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बऱ्याच दिवसानंतर मात्र हा खेळाडू इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला टीम कोड्रोशीकडून. आणि पहा, हा लेफ्ट हार्मर आहे आणि कमालीची गोलंदाजी त्याचा हातखंडा आहे. पुढचा बॉल. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅरी करेल. रनआउटची संधी होती. नॉन स्ट्राईक एंड वरती डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळालाय. मात्र काय घडलंय, पंचांचा कॉल काय येतोय, महत्वाचा निर्णय असेल अंपायर सूर्यकांत आढाव सरांचा. यस, रन विल बी कंप्लीटेड. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 20 या आकड्यावरती आहे. 5 फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे आणि ओम ही जोडी. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा येतील सचिन. लेफ्ट हार्मर बॉलर आपण पाहिलं तर राऊंड विकेटने ही गोलंदाजी करण्यासाठी ते सज्ज झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहिलं ना तर लेफ्ट हार्मर गोलंदाज अर्जुन शेलार हा खेळाडू फार प्रभावित करतोय. सचिन, अर्जुन शेलार त्यांना टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय. बऱ्याच कालखंडानंतर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार ऍक्शन मध्ये आलाय आणि त्याच नावाची चर्चा आणि त्याच नावाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सचिन आहे समोर. सचिन मात्र एक हाती लढाई लढतोय. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करेल, कार्य करेल, थ्रो करेल. 1च धाव घेतली आहे. रनआउटची संधी नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, ओहो इथे बॅकअप येत नाहीये आणि दरम्यान मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालं. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 22. लॉस ऑफ 5 विकेट्स. चला, टीम दाभे मोहन आणि घावरी टीम आम्ही आपल्याला हा कॉल देत आहोत की येणाऱ्या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही आपल्या समेत येणार आहोत. आपण जॉईंट व्हायचं टॉस बॉक्स मध्ये, तिथे केला जाईल या पहिल्या मॅचचा आपला टॉस. जाऊया अर्जुन. हो, यावेळी पहा फ्लिक केला ऑन साइडला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आला ना तो या स्पर्धेतला दमदार षटकार. 6 धावा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन यांच्यावरती चढवलाय प्रहार. धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 28. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी सांगितलंय आउट, मिसिंग द ऑप्शन. यस, पिचिंग इन द लाईन पाहायला मिळालं का नाही. मात्र रनआउटची संधी देखील पाहायला मिळाली आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद होतील मात्र धाव मिळेल ती 1. 29 ही धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती. त्याचबरोबर
पहा या इनिंग ब्रेक मध्ये खऱ्या अर्थाने अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला 4 चांद लावले. खऱ्या अर्थाने आपल्या बिझी शेड्यूल मधून या स्पर्धेसाठी उपलब्ध राहिल्या त्या आमची रणरागिणी, आमची जिजाऊची लेक कविताताई आगोडे यांचं खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहोत या इनिंगच्या ब्रेक दरम्यान. आणि हा सन्मान अनुप डी जाधव साहेबांना मी विनंती करेन आपणही सज्ज राहायचं आहे. मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर येथील नाव आहे सुजित मोरे, एक्सपिरियन्स बॅटर. मात्र समोर आहेत ते सचिन मोरे. 9 बॉल 14च्या पाठीमागे त्यांची खेळी राहिली आहे. या ओव्हर मधला हा अंतिमचा बॉल, लास्ट बॉल ऑन दिस ओव्हर. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. होलवरचा बॉल डाव्या एसटीच्या बाहेर. पंच आमच्याकडे वळले, त्याने सांगितले की वाईट बॉल आहे. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. अर्जुन शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. हो यावेळी पहा बॅकफूटवरती गेलेत, पंच केल्या, कट केल्या, पॉइंटला क्षेत्रशः डीप मध्ये प्रोडक्शन दिले गेले. एक धाव घेतले, दुसरा प्रयत्न आहे, रनआउटची संधी. सचिन होतील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आणि या मॅच मध्ये टार्गेट आपल्या समोर आलाय. 4 षटकाच्या पाठीमागे 33 धावा बनवल्या, तर उत्तरधार मध्ये तुम्हाला 4 षटकाच्या पाठीमागे 32 बनवायचे, त्याची दखल घ्या. चला जाऊया. विशेष करून आपण या व्यासपीठावरती आमच्या रणरागिणीचा, आमच्या ताईंचा, जिजाऊच्या लेखीचा आपण या ठिकाणी करणार आहोत तो शुभ सन्मान. आणि हा सन्मान मी विनंती करेन सन्माननीय श्री अनुप डी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सत्कार करतोय, जिथे मायेचे उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं श्रीफळ आम्ही आपल्याला देणार आहोत. या ताईंचा करूया शुभ सत्कार. हा सकाळच्या सत्रामध्ये आपल्या बिझी शेड्यूल मध्ये अतिशय व्यस्त शेड्यूल आहे आणि या व्यस्त शेड्यूल मध्ये ताईंनी या ठिकाणी वेळ काढला, एक मॅचही पाहिली. आणि ताई आपण या ठिकाणी आलात या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ही स्पर्धा श्रीमंत तर होतीच, मात्र आपल्या येण्याने ही स्पर्धा गर्भ श्रीमंत झाली आहे. आणि या स्पर्धेच्या दरम्यान आम्ही आपल्याला करत आहोत तो सन्मानित मायेची उबदार शाल, प्रेमाचं आणि मांगल्याचं श्रीफळ या ठिकाणी देऊन आम्ही आपला सत्कार करू इच्छितो. आयोजन कमिटी आणि संपूर्ण मान्यवरांच्या वतीने आपल्याला असतील ते आभार. येस पहा टीव्ही स्क्रीनवरती आपण ताईंना पाहतोय आणि त्याचबरोबर आमचे अनुप सर आहे, त्यांची रणरागिणीला पाहतोय. थँक्यू सो मच ताई, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेचे भाग झालात आणि या स्पर्धेला आपल्या येण्याने आम्ही पुन्हा एकदा प्रभावित झालोय. पुढील सन्मानाकडे जातोय. तत्पूर्वी मात्र आम्ही या ठिकाणी सन्माननीय रघुनाथजी चव्हाण साहेबांना विनंती करेन की साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत, जिथे 2 टीम्स सज्ज होतील. एका बाजूला टीम आहे घावरी, तर दुसऱ्या बाजूला टीम आहे दाभे मोहन. चला घावरी टीम, आपल्यासाठी हा कॉल आहे. आपण लगेचच या टॉस बॉक्स मध्ये या अगोदर आपल्याला कॉल दिलाय, याची नोंद घ्या. टीम घावरी चला टीम घावरी आपल्यासाठी हा कॉल आहे, नोंद घ्या. स्पीडअप ने या. सन्माननीय रघुनाथजी चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की साहेब या आणि आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. कॉल कोण देणार आहे? टीम घावरी या ठिकाणी टॉस साठी कॉल देते आहे. स्विन द कॉइन, हेड आणि टेल. येस, हेड आणि टेल असं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. चला स्विन द कॉइन. टेल असा कॉल आला आणि हेड असा कॉल येतोय. टीम दाभे मोहन या संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. काय निर्णय असेल? बॅटिंग. पहिल्या शब्दामध्ये बॅटिंग हा शब्द आलाय. काय टार्गेट सेट करशील टॉस जिंकल्यास? जास्तीत जास्त 50+ करण्याचा प्रयत्न करू. 50+चा प्रयत्न असेल. एकंदरीत त्या स्पर्धेबद्दल जास्त प्रश्न विचारणार, मॅच चालू होते.
स्पर्धा बोलायला गेलं तर आमच्या गावचीच आहे समजायची. बाजूला बाजूला बोलू शकत नाही, गावचीच आहे आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. चला मान्यवरांना देखील विनंती या ठिकाणी देऊया आपण तत्पूर्वी एकाच मिनिटामध्ये. या बाजूला जाऊया. घाबरी संघ क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांवरती रोखणार टीमने तर सांगितलं 50 पर्यंत बनवू. 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की ग्राउंड तर खूप चांगलं आहे. मला वाटतं पहिल्यांदा असं पूर्ण आपल्याला ग्रीन ग्राउंड भेटलेलं आहे, त्यामुळे खूप मजा येईल ग्राउंडमध्ये खेळायसाठी. आजचा स्क्वॉड पूर्ण आहे तुमचा? हा, सर्व संपूर्ण स्क्वॉड आहे, त्यामुळे खूप भारी वाटतंय. तुम्हाला देखील असतील त्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर आपण या ठिकाणी मान्यवरांच्या समेत मकर संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात आणि ह्या गोड तिळगुळाची भेट तुम्हाला दिली जाते. फोटो सेक्शन मध्ये केले जाईल. समोरच्या दिशेने पहा, या बाजूला पाहायचं आहे, त्या ठिकाणी कॅमेरामध्ये आपण कॅचअप करतोय. थँक्यू सो मच. या बाजूला देखील द्यायचं आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि चांगला प्रवास आजचा तुमचा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. थँक्यू सो मच बोथ ऑफ अस. जाऊया, मान्यवरांनाही विनंती करतो की आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्व जाऊया. तत्पूर्वी मात्र या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळालं जिथे टॉस जिंकलाय टीम दाभे मोहनने आणि त्यांनी निवडलाय ते क्षेत्ररक्षण फलंदाजीचा निर्णय, तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम घावरीला. मात्र दरम्यान आपण जातोय, पाहतोय ही मॅच अतिशय चित्तथरारक मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. 2 खेळाडू आले आणि या 2 खेळाडूंच्या दरम्यान आपण पाहिलं तर मनोज बॅकफुटवरती गेले होते. त्यानंतर मात्र बॅटचा टॉपेज बिहाइंड द विकेट, यष्टीरक्षकाची कम्मालीची गोलंदाजी. यश मोरे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थाने कमबॅक केलं, पहिल्या ओव्हरमध्ये मी म्हणेन. आणि मनोज बॅक टू द पवेलियन. विकास शेलार मैदानाच्या आतमध्ये आलेत फलंदाजी साडी. इन ॲट नंबर 3 वरती 1 धावेवरती पहिला विकेट मिळवला यश मोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती. पुढचा बॉल हो, ह्यावेळी पहा भन्नाट वेगामध्ये डायरेक्ट हिट मस्ट होतं. बॅकअपही आलाय. प्लॅन आहे टीम हातलोटकडे. चंदू घाडगे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळाले होते. मात्र टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या फलंदाजाला त्याचं नाव आहे विकास शेलार. इम्पॉर्टंट फलंदाजी करण्यासाठी तो सज्ज आहे. इथून पुढे काय रणनीती असेल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळाले. पहा थोडासा उसळी घेणारा बॉल, जिथे नॅचरल अँगल पाहायला मिळाले लेफ्ट हँडर बॉलरची ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल हो, यावेळी पहा बॅकफुट वरती गेलेत, कट केल्या पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करेल. दरम्यान मात्र घेतली गेली ती 1 धाव आणि या एका धावेने श्री गणेशा खऱ्या अर्थाने 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल हो, यावेळी पहा ओ दी कवच कमालीचा फटका मैदानाच्या आतमधून. चेंडू चालला फरार. मिळतील धावा 4. आला ना तो या स्पर्धेतला एक कडक कडकडीत चौकार. 4 रन्स. पुढचा बॉल यश हो, यावेळी ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये प्रदर्शन दिलं गेलं. 1 धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न राहिला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे.
थँक्यू सो मच. फर्स्ट ओव्हर विल बी कम्प्लिटेड. स्कोर विल बी गो टू बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 12. एक फलंदाज बाद झाला. विकास आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल आणि 20 ची गरज आहे टीम कोट्रोशीला. तर 18 बॉल मध्ये 20 धावा बनवून न देणं ही जमेची बाजू असेल. ती टीम हातलोटची काय रणनीती असेल याकडे नजरा वळवल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये हा चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला. चर्चा होते ना या मॅचची, जिथे आपण पाहिलं ना तर कोट्रोशी संघ या मॅच मध्ये थोडासा फ्रंटफूट वरती आहे तर बॅकफूट वरती टीम हातलोट आहे. मात्र यावेळी एखादा ब्रेक थ्रू मिळवला ना तर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलं जाईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येईल ते रोहित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर फलंदाज आपण पाहिलं ना तर विकास शेलार. विकासकडेही नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. दाही दिशा या मॅचच्या ठरवणारा हा बॉल असेल. रोहित इन ऍक्शन मध्ये. चला रोहित थोडंसं स्पीडअप घेऊया, रोहित. 12 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल 20 ची गरज आहे. खऱ्या अर्थाने आम्ही चंदन राजू चव्हाण यांचं देखील प्रभावित झालोय, ज्यांनी मात्र या प्रत्येक सीझन मध्ये ज्या ज्या संघाने फायनल मारले ना त्या संघाची एंट्री फी त्यांनी केलेली आहे. पहिलाच बॉल थोडासा वेस्ट हाईट पाहायला मिळाला. पंचांकडे नजरा वळवल्या गेल्या. पंचाने सांगितले बाईकच्या स्वरूपामध्ये केली जाईल. डिक्लेअर झोन मध्ये ही एक धाव आणि या एका धावेने समीकरण बदललंय. 17 बॉल आणि 19 ची गरज आहे. 17 बॉल्स रिमेनिंग, 19 रन्स मस्ट रिक्वायर्ड आहेत. आणि आता रोहित मोरे यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. रोहित त्यांच्या समोर असेल फलंदाज विकास. खोलवरचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र चेंडू होईल का फरार नाही. तिथे बॅकअप आलाय. कॅरी केला, थ्रो केला, दरम्यान मात्र घेतला गेला. आता 2 धावा. आता मात्र बॉल आहेत 16, बनवायचे आहेत 17. मॅच आता मात्र निर्णायक क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 बॉल आणि 17 ची गरज आहे टीम कोट्रोशी. सध्याच्या घडीला थोडंसं मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं थोडंसं स्ट्रगल केलाय, मात्र या मॅच मध्ये कमबॅकही केलाय. जेवढा तुमचा स्ट्रगल संघर्षमय असतो ना तेवढा तुमचा कमबॅकही पॉवरफुल असतो. कमबॅक होईल का? खोलवरचा बॉल बाई ते पुन्हा एकदा पॉइंटच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. एक धाव मिळवली आहे आणि या एका धावेने धावसंख्येकडे भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. म्हणजे येणारे बॉल 15, बनवायचे आहेत 16. हे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. करंट रन रेट जर पाहिलं तर 10.67 चा आहे आणि चर्चा होते ना त्या या शेवटच्या 3 बॉलची. 15 बॉल 16 ची गरज. राहुल आहेत यावेळी. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बोल्ड. रोहित यासाठी ओळखले जातात. इम्पॅक्ट टाकलाय. त्याने सांगितलंय अरे थेंब थेंब साठवूया, समुद्राचा प्रवास करूया. अरे थेंब थेंब साठवूया आणि समुद्राचा प्रवास करूया. स्वप्नांना गवसणी घालून यशस्वीची वाट पाहूया. वाट पाहिली आणि क्लीन बोल्ड केलाय. वाटही लावली आहे. मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. थोडेसे शफल झाले होते पहा. त्यानंतर मात्र लेग क्लास करण्याचा प्रयत्न केला आणि लेग स्टंप मात्र उडवून गेला. तो रोहित व्हेरिएशन केलं, तिथे बीट केलं फलंदाजाला. एक मोठा हादरा. 14 बॉल 16 ची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंकुश शेलार. स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. रोहित हो यावेळी बॉलर बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? पहिलाच बॉल जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता आणि आता आउट दिलाय. येस, पंचांचा निर्णय आहे ना तो लेट आला आणि खऱ्या अर्थाने चर्चा रंगली. कुठेतरी प्रथम दर्शनी जर पाहिलं ना तर गोलंदाजाकडून कॅच सुटली होती आणि अंकुश जे आहेत ना, मी म्हणेन थोडंसं लेझी क्रिकेट अंकुश. मैदानाच्या आतमध्ये माइंड जे आहे ना ते रीड करता आलं नाहीये. अंकुश यांनी मात्र क्रीज सोडला आणि तदनंतर मात्र चंदू घाडगे खऱ्या अर्थाने इम्पॅक्ट टाकला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये. रनआउट झालेत ते अंकुश शेलार.
मात्र जाऊया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. 13 बॉल 16 ची गरज आहे. नाव आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं तर रोहित आहेत, मात्र स्ट्राईक एंड वरती असतील ते सागर. डावखुरे हाताचा हा फलंदाज सागर आणि रोहित यांच्यामधलं बाडल, यांच्यामधलं वॉर, यांच्यामधलं युद्ध, यांच्यामधलं रणकंदन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया चला थोडंसं स्पीडअप घ्या. रोहित बराचसा वेळ घेतलाय आपण, रोहित बराचसा वेळ घेतलाय, स्पीडअप घ्या. आयोजकांना थोडंसं सहकार्य करा. जवळजवळ 11 वाजलेत, अजूनही बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. चला स्पीडअप घ्या. 13 बॉल आणि 16 ची गरज आहे. डावखुरे हाताचा फलंदाज. चला टीम चंदू सर थोडंसं सहकार्य करा. रोहित हो आउटसाइड द ऑफ स्टंप चॅनल मध्ये टाकलेला हा बॉल आणि तिथे मात्र पाहायला मिळालाय. आपण पाहिलं ना तर आता मात्र डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या पाठीमागे धावफलकावरती 16 लगावल्यात, म्हणजे अजूनही 16 धावांची गरज आहे 12 बॉलच्या पाठीमागे. 12 बॉल आणि 16चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असताना मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय नाव आहे हरीश. पहिला बॉल हो यावेळी पहा बाची नव्हे, त्यानंतर मात्र डिफेन्सिव्ह फटकेबाजी होणे प्रयत्न झालाय. आडाख करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. विकास यांनी आडाख करणं फार गरजेचं आहे. असं म्हटलं आता ना की उजळू दे ही सकाळ, अरे उजळू दे ही सकाळ, फुलू दे तुझं मन. मैदानाच्या आतमध्ये तू हो बेधुंद आणि तदनंतर मात्र होईल प्रहार. हो यावेळी पहा बॅटचा टॉप एज, त्यानंतर मात्र रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, अनदर टाइम कॉलिंग चुकलंय आणि इथे पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये विकास बॅक टू द पवेलियन. पुन्हा एकदा एक हादरा. सातत्याने सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले हे ब्रेक कोट्रोशी टीमला अडचणीत आणताय. जिथे टार्गेट आहे ना ते आता मात्र बदललं गेलंय. बाय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने शरीरावरती आढळणारा हा बॉल थोडंसं पाहायला मिळाला. बिहाइंड द विकेट चंदू घाडगे यांनी मात्र कम्मालीचा हिट केला. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, जे स्ट्राईक एंड वरती होते. असं म्हटलं होतं ना की आभाळाला भेटणाऱ्या मनाच्या भावना, अरे आभाळाला भेटणाऱ्या मनाच्या भावना जितक्या उंच जातील ना तितकाच तुमचा उंच झोका जाईल. कारण की आभाळ याला कुठेही समाप्ती नाही आहे. तशाच पद्धतीने तुमच्या खेळालाही कुठेही समाप्ती नसणं गरजेचं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येथील नाव आहे अर्जुन शेलार. अर्जुन शेलारकडेही नजरा वळवल्या जातील. अर्जुन शेलार हा खेळाडू आहे ना, याच्याकडे नजरा वळवल्या जातील. का वळवू नये. अर्जुन शेलार मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी आल्यात. बराच काळ या फलंदाजाने फलंदाजी गाजवली आहे. मात्र टीव्ही स्क्रीनवरती चंदू घाडगे सातत्याने कॉलिंग देतात. चला चंदू सर स्पीडअप घ्या. अर्जुन लगेचच मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. हा खेळाडू बऱ्याच दिवसानंतर मात्र या ठिकाणी पोहोचलाय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घ्या. टीम हातलोट. अर्जुन अगेन्स्ट 10 बॉल 16 ची मॅच आहे. अर्जुन स्ट्राईक एंड वरती आहे. लेफ्ट हँड बॅड. हो पहिलाच बॉल टोलेजंग फटका मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी सांगितलं हा नो बॉल आहे. कहाणी में ट्विस्ट. येस इट इज. वेस्ट हाईट भीमा हरीश यांनी मात्र या ठिकाणी थोडीशी चुकी केली आहे लेफ्ट हँडर फलंदाजाच्या अगेन्स्ट. आता मात्र येणारे बॉल 10 आहेत, बनवायचे आहेत 14. 10-14 ची मॅच आणि फ्री हिट. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला संधी आहे. सागर शेलार लेफ्ट हँडर, बोथ बॅटर्स. पुढचा बॉल सागर स्ट्राईक एंड वरती. हरीश फ्री हिटचा बॉल आहे. पहा इथे स्विंग आणि मिस.
यस डायरेक्ट हिट मस्ट आहे आणि कंप्लीट झाली आहे. आता मात्र मॅच फसली आहे. 9 बॉल यस 22च्या स्वरूपामध्ये धाव आहे आणि 9 बॉल आणि 13ची गरज आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये ना थेंबे थेंबे तळे साचे, थेंबे थेंबे तळे साचे. तुम्हाला मेहनत करावी लागेल. 9 बॉल 13ची मॅच आहे. 9-13 इक्वेशन आलाय. 19 धावा धावफलकावरती आहे. टीम हातलोड आणि टीम कोटरोशी. खोलवरचा बॉल मात्र ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न आहे. ग्लान्स केलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे का त्या ठिकाणी नाही. एकेरी धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट झाले. डायरेक्ट हिट मस्ट होता. डायरेक्ट हिट होत नाहीये आणि दरम्यान मात्र हार्ड लक नाही मी म्हणेन. खऱ्या अर्थाने हार्ड लक राहिलं ते फिल्डिंग टीमचं. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. मात्र नशिबाची साथ मिळाली आहे अर्जुनला आणि आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 8, बनवायच्या आहेत 11. 8-11चं इक्वेशन पहा. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं. 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून 8 बॉल 11ची मॅच. अर्जुन स्ट्राईक एंड वरती हरीशच्या अगेन्स्ट. एक मोठा प्रहार. मॅच फिनिश. हो यावेळी पहा जंग फटका मैदानाच्या आतमध्ये. अर्जुनही सांगतोय अरे फर्क बहुत है तेरी मेरी तालीमों में, तूने उस्तादों से सीखा और मैंने हालातों से सीखा. हालातावरती काबू मिळवलाय. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक टोले जंग फटका. फटका चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार. 6 धावा. पुन्हा एकदा जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तदनंतर मात्र कॅरी केला गेलाय आणि फलंदाज अर्जुन बॅक टू द पवेलियन. मॅच आता मात्र 6 बॉल आणि 5ची गरज आहे. 6-5ची मॅच. सहा बॉल 5ची गरज आहे. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये अभिषेक आलेत फलंदाजीसाठी. लेफ्ट हँड बॅटर अगेन्स्ट द बॅटर सागर आहेत स्ट्राईक एंड वरती. 6 बॉल 5. सुजित मोरे एक्सपिरियन्स आहे. मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सुजित यांच्याकडे नजरा वळवल्या जातील. हो यावेळी बा फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल खाली आणि कॅरी करेल तो झेल आणि पहिल्याच बॉल वरती पहिला विकेट मिळवलाय सुजित मोरे इन ऑन ऍक्शन मध्ये. फलंदाज सागर बॅक टू द पवेलियन. मॅच फसले. 5 बॉल आणि 5ची गरज आहे. पहा 5 बॉल आणि 5ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येईल. निलेश पंडित येतील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी. त्यांच्याकडेही नजरा वळवल्या जातील. निलेश पंडित मैदानाच्या आतमध्ये. पाच बॉल 5. 32 6. 27 धावा. 6 विकेट गेलेत आणि कंपल्सरी चेस स्ट्राईक एंड वरती येतील. हो यावेळी पहा स्विंग आणि मिस. डॉट बॉल आलाय. 4 बॉल आणि 5ची गरज आहे. 4-5चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. चला टीम हातलोट थोडस स्पीडअप घ्या. 4 बॉल आणि 5ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 5 इक्वेशन हाय व्होल्टेज आहे.
हो पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. धुंडो धुंडो रे साजना. मैदानाच्या आतमध्ये खोलवरचा बॉल. फलंदाज मात्र बाड आणि पॅड मध्ये किती अंतर आहे. ब्लाइंड खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये 3 पत्तीमध्ये अशा प्रकारचा खेळ खेळला जातो. ब्लाइंड खेळलं जातं आणि हा फलंदाज त्याच पद्धतीने डोळे झाकून फटकेबाजी करतोय. हो पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. मैदानाच्या आतमध्ये रनआउटची संधी आणि फलंदाज बादही झाला. आता मॅच फसली आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 2 आणि बनवायचे आहेत त्या 5. 2 बॉल 5. सुजित मोरे मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. अनुभवाची शिदोरी फार मोठी आहे. गोलंदाजीची एक वेगळी लेंथ आहे, लाईन आहे, कंट्रोल आहे, नियंत्रण आहे आणि सुजित मोरे इन ऍक्शन मध्ये आहेत. स्ट्राइक एंड वरती फलंदाज अभिषेक शेलार. 2 बॉल 5 ची गरज आहे. एक मोठा प्रहार मस्ट आहे. हो यावेळी पहा कवच सुपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली. दुसरी साठी जातील. दुसरी धाव देखील कंप्लीट केल्या. यस इट इज. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता 1 बॉल आणि 3 ची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम म्हणजे येणाऱ्या एका बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 3 धावा. 1 बॉल आणि 3 ची गरज आहे. अभिषेक शेलार मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती आहेत. अभिषेककडे नजरा वळवल्या जातील. चला टीम हातलोट. स्पीडअप घ्या. टीम हातलोट. एक बॉल 3 ची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप घ्या. टीम हातलोट. 1 बॉल 3. क्रुशियल मॅच. पहिल्याच मॅच मध्ये चित्तथरारक बहिरी नवलाई चषक 2025 चे 4थे पर्व. 1 बॉल 3 ची गरज असताना समोरच्या दिशेने 20 झोन मध्ये खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे इथे. 1 धाव घेतले तर मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली. तिसरी साठी जातील. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. स्कोर इज लेवल. मैदानाच्या आतमध्ये स्कोर लेवल झालाय आणि विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय तो टीम हातलोटने. एक हृदयस्पर्शी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. कोट्रोशी आणि हातलोट या टीम मध्ये कम्मालीचं बॅटल पाहायला मिळालं आणि दरम्यान मात्र ही मॅच टाय ब्रेक मध्ये सुटली आहे आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅचचा किताबही आपल्या समोर येईल. मात्र सन्माननीय रघुनाथ चव्हाण साहेबांचा आम्ही या ठिकाणी शुभ